Hello everyone, welcome back to my another vlog. आणि आता निमित्त आहे आम्ही चाललोय जेजुरीला. आम्ही गुव पाय दिला असता आता. आमचा कुलदेवता घेऊन आम्ही चाललोय जेजुरीला आमच्या कुटुंबासोबत. आणि उरणवरून आम्ही ट्रॅव्हल करून आलोय कोपरवलीला. आणि आम्हाला दिलेला 5चा टाइम आणि सगळ्यात पहिले आम्हीच आलोय. कुत्रा नाही तर बघा, फक्त आमचीच फॅमिली आहे इथं, बाकी कोणच नाही आहे. आणि तुम्ही माझी शक्ल बघून सांगू शकता की आता आम्ही उरण टू कोपरवली ट्रॅव्हल केलंय रिक्षामध्ये आणि मला उलटी सारखं व्हायला लागलंय. ती ऑलमोस्ट इथं आलंय पण पोटात काय नाही म्हणून ती येत नाही बाहेर. पण येस, आता आम्ही पोहोचलोय. इथं कोण नाही. ऍज युजुअल मी नेहमी ट्रॅव्हल करताना एक गोष्ट विसरते. ती एक गोष्ट आहे माझा घड्याळ. आणि यावेळी मी घड्याळ विसरलोय. बाकीचा मी जे नाही पाहिजे ते सगळं पॅक करून आलोय. साईज आम्ही निघलोय घरातून 4:30ला, जशी मी सांगत होतो. तर 4:30 किती, आता किती वाजले चालेल दाखव जरा. 5:31 झालेत आणि 1 तास झालाय आम्हाला एवढे उरण वर्षी कोपरवले. किती किलोमीटर ट्रॅव्हल केलं आपण? किती किलोमीटर? 15 किलोमीटर. एवढे लांब आलोय एवढ्या लवकर. जर तुम्हाला यायचाच होता लेट, जर तुम्हाला लेटच यायचं होतं तर आम्हाला 4चा टाइम का दिलाय? 4ला आरती होईल बोलले म्हणून आम्ही लवकर आलो. 4ला आरती, 4ला बस येईल ना? 4ला बस येईल. सकाळी 4ला येईल. सकाळी 4ला बस येईल आणि 5ला आरती होणार होती. पण ते काही असं पॉसिबल दिसत नाही आहे, कारण की इथे तुम्ही बघू शकता फक्त या सन्नाटामध्ये आम्हीच आहो. ती बघा, एक सृष्टी आहे आणि मी आणि आमचे पप्पा लोक आणि म्हणजे आमचीच फॅमिली आहे, बाकी कोणच नाही. कोणी पण ही रील बघत असं ना कोपरवली मधून ज्यांनी आम्हाला टाइम दिलाय, प्लीज तुम्ही सुधरवा तुमचा टाइम. खड्ड्याचा रोडचा पण आणि रोड मध्ये खड्डे आहेत की खड्ड्यामध्ये रोड आहेत ते काही समजलं नाही, कारण की रस्त्याचं काम चालू आहे. तर आम्हाला कंटाळा आलाय. आम्ही एवढं लांबून ट्रॅव्हल करून आलोय आणि बस पण नाही आले. आणि ऍक्च्युली मला मोशन सिकनेस पण आहे. तर मला असं वाटतं की आता मी बसमध्ये बसल्या बसल्या टेलिपोर्ट व्हायला पाहिजे डायरेक्ट जेजुरीला, कारण की भाई एवढा ट्रॅव्हल तर माझ्याशी होण्याचे राहा. सो मी झोपणार आहे बसमध्ये. आणि माझा आता हात दुखायला लागलाय. तर इथं आम्ही बसमध्ये चढलोय सगळ्यात पहिले. पण सीन असं झालंय की इथं ऑनलाईन बुकिंग नाही, इथं ऑफलाईन बुकिंग आहे. ऑलरेडी बॅगा ठेवलेल्या आहेत सगळ्यांची. आम्हाला वाटलं आम्ही सगळ्यात पहिले येऊ आणि जागा जिंकू, पण ही आमची गलतफहमी निघाली आणि इथे सगळे बुकिंग होते ऑलरेडी. अरे आमची आहे रे यार. मी फोन का हाणते यार, मी का हाणते फोन यार. मला वाटतं माझे फोटो कमी आहेत फोन मध्ये आणि दुसऱ्यांचे फोटो जास्त आहेत. एक क्लिक करतेस आणि बस करतेस. एक क्लिक नाही मारत मी, 100 क्लिक मारते. आता माझा हात दुखला, मी फोन ठेवते. आता आम्ही मांडवाला चाललोय. बघा बायका कशा सेम सेम साड्या घालून आल्यात. इकडे बघा. ते या मांडवाला चालल्यात सेम साड्या घालून. मी शिस्तीत हुडी घालून, जाम थंडी आहे. आता मी तुम्हाला दाखवते देऊळ हल्लू हल्लू. आता इथं फोटोग्राफी मना आहे म्हणून मी बंद करते फोन. बाय बाय. देवाचे कार्विंग्स आहेत. ही स्टोरी लाईन आहे ही वाली समथिंग, पण तर ते सगळे दाखवायला एवढा टाइम नाही. तर बसवाला सोडून जाईल आम्हाला. इकडूनच आहे का एक्झिट? नाही, हाय दाखवते टाइम आहे. किती मस्त वाटत, किती कष्टाने केलेत ना. मागच्या वेळी आलो तर बंद होता इथं लग्न. 5 मंदिर, 1 2 3 4 5. तर आता फायनली आम्ही उतरलोय जव्हाला. जरासा जवळ इथून दिसते जेजुरी, तरी पण थांबले जवासाठी. तर आता आम्ही जेवतो. तर आता आम्ही जवाला थांबलोय कारण की जाम भूक लागली आम्हाला. आता हात धुतो. इथे मी जेवणार आहो शेड मध्ये. तर आमची म्हात्रे फॅमिली चालू होते आणि हे आहेत आमचे देव. आणि हे सगळे आमचे लोक.
अरे बाय बाय बाय. हे कार्ड काही सुटत नाहीत पण आमचे. आणि हे सगळे हे तर माहिती असेल तुम्हाला इग्नोर. तर हे आहेत आमचे लोक पूर्ण बस मधले. आणि आता मी चाललोय परत झोपाच्या पोझिशन मध्ये. तर आता आम्ही चाललोय दादा देव घेऊन आमचं चाललंय. इथं पुढे मी व्हिडिओज काढलेत पण त्याचा माईक बंद झालेला असं मला फ्रस्ट्रेशन झालंय कारण की मी एवढ्या वेळेला माईक चालू केलेला आणि अर्ध्या क्लिप तर म्हणजे वेस्टच गेलेत कारण की माईक बंद होता आणि मी एकटीच बडबडत होती. आणि इथून आम्ही चाललेलो जुन्या जेजुरीला जे आहे कडेपटारेवर. तर आता आम्ही बसलोय थोडा वेळ इथं बसायची थोडीशी जागा आहे. तिथं बसलोय डोक्याच्या नसा पूर्ण खुलल्यात माझ्या. थंकायला लागल्यात आणि चक्कर यायला लागलाय. आणि इथं वरती चढल्यानंतर मस्त गारगार पाणी होतं. तिथं मी तोंड धुतला कारण की खूप जास्त गरम झालेला आणि फ्रेश व्हायसाठी मी तोंड धुतला आणि मला खूप जास्त मस्त वाटला कारण की एकदम गारगार पाणी तोंडावर असं मारल्यावर जे एकदम असं वाटतं की आम्ही स्वर्गात आलोय. आणि त्याच्यानंतरच आम्ही खात बसलेलो आंबे आणि सगळ्या आंबट गोष्टी. फायनली आम्ही पोहोचलोय कडेपटारीच्या कमानी जवळ आणि खूप जास्त प्रवास करून तिथं नाही गेलो आम्ही. खूप जास्त प्रवास करून आता आम्ही आलोय वरती. आणि जसं मी बोललो की माझा माईक बार बार बंद होत होता सो मी अर्ध्या व्हिडिओ मध्ये जे फनकस केले ते मला पण लिपसिंग समजत नाहीये. सो मी आता तुम्हाला सांगणार आहे की आम्ही नंतर अभिषेक केला. अभिषेक आमचा खूप जास्त मस्त झाला. एकदम वंडरफुल एक्सपिरियन्स होता. आणि जो डोळ्यांनी नजारे तुम्ही बघता ते तुम्हाला मी फोन मध्ये दाखवू नाही शकत पण तुम्ही विजिट केलात तर तुम्हाला एकदम मस्त स्वर्गवाली फिलिंग येईल आणि खूप जास्त एकदम पीस वाली फिलिंग येईल. तर आमचे काही झालेला आहे अभिषेक वगैरे. आता आम्ही चाललोय नवीन जेजुरीला. आणि नवीन जेजुरी बोलून आम्ही गेलो नाही नवीन जेजुरीला कारण की दुसऱ्या दिवशी आम्ही जाणार होतो पण तो पण आमचा प्लॅन फिसकटला कारण रात्री थंडी होती आणि थंड पाण्यात आंघोळ करायची आम्हाला आदत नाही. सो आम्ही सकाळी जाणार होतो तो प्लॅन कॅन्सल झाला कारण की गरम पाणी आम्हाला लवकर भेटत नव्हता. म्हणजे दादा लोक आणि अर्धे लोक गेलेली नवीन जेजुरीला पण आम्ही नाही गेलो. आणि नेहमी पाया पडताना हा टिक्का लागला म्हणजे तुम्हाला दर्शन चांगले भेटले असं समजायचं कारण की हा टिक्का लावल्याशिवाय असं वाटतच नाही की पाया पडलोय म्हणून. तर आता आम्ही झालोय फ्रेश आणि सगळे फ्रेश झाले आणि आता आहे गोंधळ. आम्ही ज्या रूम मध्ये राहतोय तिथे लॉक लावून जाऊ. रूम मध्ये यांना नेहमी सांगते मी ब्लॉग बनवताना काही नाही काही बोलत टाकत होत तरी पण मी पायका बोलतात. मला सगळं कट करायला लागते ना. लाईक शेअर सबस्क्राईब करा. आता आमचा इथं गोंधळ होणार आहे आणि खूप जास्त लाल आहे की ग्रीन आहे. सृष्टीला मी सत्ता बोलाय 100 तर इथे चालू आहे की नाही. तर आता आमचं इथं गोंधळ होणार आहे. कमी दाखवेन हळूहळू छोटे छोटे क्लिप्स. साखळी तोडायला चाललोय आम्ही काहीतरी याचा सिस्टम आहे. काय प्रथा आहे मला नाही माहित. मी फर्स्ट टाइम बघणार आहे. आपण पाठी चाललोय. अच्छा चला चला चला. तर ही प्रथा मी फर्स्ट टाइम बघते कारण की मी फर्स्ट टाइम देव म्हणजे आमचे देवाचे कुटुंबाचे देव घेऊन फर्स्ट टाइम आम्ही आलोय त्यांच्यासोबत कुटुंबासोबत. सो सगळं आम्ही फर्स्ट टाइम बघतोय. सो तुम्ही पण फर्स्ट टाइम बघणार आय गेस. ज्यांनी नाही बघितले ते लोक.
तर गाईज आता आम्ही चाललोय मार्केटमध्ये शॉपिंग करायला रात्रीचे 9 वाजता आणि इथे मी आजचा दिवस एंड करते कारण की आम्ही शॉपिंग नंतर जेवू आणि झोपणार आहोत. शॉपिंग करून आम्ही जेवू आणि अठ्ठावन्न झोपू. पण रुपया घेतला नाही कोणी सोबत आणि शॉपिंगला चालले. आता तर आम्ही चाललोय 1 रुपया घेऊन शॉपिंगला चालला यो माणूस. तर आम्ही चाललोय आता शॉपिंगला जेवू आणि नंतर झोपू. सो मी इथं माझा ब्लॉग एंड करते. हा होता डे 1 पार्ट 1. सो लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि स्टे ट्यून फॉर डे 2 आणि पार्ट 2.